गीतेची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन बुचकळ्यात पडला होता की मी काय करू आणि काय नको, आणि श्रीकृष्णांनी त्याला ठामपणे सांगितलं की तू हे कर, हे तुझं कर्तव्य आहे, हे तुला करायलाच हवं. आणि मग त्याची कोडी सुटली. आपला अर्जुन दिवसातनं 50 वेळा होत असतो. खरंच त्यामुळे ह्या प्रत्येक वेळी आपल्याला कृष्ण येणार नाही, मग आपल्याला अशा कुठल्या तरी तत्वांचा आधार घ्यायला लागतो. आणि त्यातही आणखीन एक महत्वाची गोष्ट जी पुन्हा आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून आपल्याकडे आली आहे, आपल्या धर्मग्रंथांमध्ये, स्मृतिग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की कुठलंही शहाणपण एकदा ऐकून पुरत नाही. आणि म्हणून वारंवारता जी आहे ना, सातत्य जे आहे ना, त्यांनी आपल्या सवयींवर, आपल्या विचार करण्यावर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच हरिपाठासारख्या गोष्टी, मनाच्या श्लोकासारख्या गोष्टी खरं तर अगदी साध्या सोप्या वाटतात, कारण आपण बोलायला लागलो की आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मनाचे श्लोक शिकवले जातात, पण ते तिथंच थांबतात. त्यामुळे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पाशी आपण थांबतो, पुढे तो आरंभ आहे फक्त. त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथं आपलं लक्ष नंतर जायला हवं. त्यामुळे त्या आवर्जून जर आपल्या जीवनाचा भाग म्हणून झाल्या, तशा घेतल्या गेल्या, तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम आपल्याला मिळू शकेल. नक्कीच.